नागपुरातील शिक्षक भरती घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल, प्रशासनाला कारवाईचे आदेश। 580 बोगस शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होण्याची शक्यता। मृत शिक्षण अधिकाऱ्याची सही वापरून 2016 ते 2024 दरम्यान 100हून अधिक शिक्षकांची भरती, नागपूरच्या बोगस शिक्षक घोटाळ्यामधला धक्कादायक आरोप। राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या 34,000 कर्मचाऱ्यांचं वेतन 2 महिन्यांपासून रखडलं। केंद्र आणि राज्य सरकारने निधी न दिल्यामुळे पगार रखडल्याचं समोर। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक, अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। चैत्यभूमी इथल्या कार्यक्रमातील नाराजी नाट्याचे पडसाद उमटणार का, याकडे लक्ष। एकनाथ शिंदेंना रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न, संजय शिरसाटांचा दावा। तर भाजपने ठाकरेंना प्रवेशबंदी केल्याचंही शिरसाटांकडून स्पष्ट। मुंबईतली पाणी टंचाई आणि गढूळ पाणी पुरवठ्याविरोधामध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक। आजपासून महापालिका कार्यालयांवरती हंडा मोर्चा। 14 वर्षांची प्रतिज्ञा फळाला, हरियाणातील कैथलच्या रामपाल कश्यप यांना पंतप्रधान मोदींनी स्वतः घातले बूट। मोदींकडून भेटीचा व्हिडिओ शेअर। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आज कोर्टात आरोपपत्र दाखल होणार। 35 पैकी 14 आरोपींना बेड्या, तर 21 अजूनही फरार। ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचं तपासात उघड। दहशतवादी तहव्वूर राणाच्या चौकशीचा आज 5वा दिवस। राणाला वाटते फाशीची भीती, वकिलांकडून भारतीय कायद्यांबाबत माहिती गोळा करत असल्याचं समोर। अभिनेता सलमान खानला धमकी देणारा तरुण गुजरातच्या बडोद्याचा असल्याचं समोर। आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे मुंबई पोलिसांकडून केवळ नोटीस, गुन्हा नाही। हरकतींमुळे मुंबईतल्या एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम लांबणीवर। वाहतुकीमध्ये बदल करून पूल बंद करण्याबाबत 4 दिवसात निर्णय। भारतीय हवामान विभागाची आज पत्रकार परिषद। यंदाच्या मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर होणार। आयपीएलमध्ये चेन्नईकडनं लखनौचा 5 विकेट्सनी पराभव। 11 चेंडूमध्ये 26 धावांची मॅच विनिंग खेळी करणारा महेंद्रसिंग धोनी ठरला प्लेअर ऑफ द मॅच। प्लेऑफच्या आशा पल्लवीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।